नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। टीसीएस मधील संशयित आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप। सुनावणीकडे राज्याचं लक्ष। राष्ट्रीय महिला आयोगाकडून 2 दिवसांपासून टीसीएस प्रकरणी झाडाझडती। 4 सदस्यांच्या पथकाकडून पीडिताचा जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात। चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे होणार सादर। अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये नवा खुलासा। आरोपी अयान अहमदचा नवा व्हिडिओ समोर। आरोपीच्या गाडीमध्ये पिस्तूल आणि 3 ते 4 आयफोन। भेंडवळची ऐतिहासिक घटमांडणी। जून आणि जुलैमध्ये कमी तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचं भाकीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद। महिला आरक्षण विधेयकाबाबत इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेचा घेणार समाचार। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास आता सीआयडीकडे। अपघाताचं गांभीर्य पाहता तपास सीआयडीकडे सोपवला। तपासातून काय माहिती समोर येणार याकडे लक्ष। राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा। रब्बी पिकांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट। तामिळनाडूच्या बिरुदनगर इथल्या फटाक्यांच्या कारखान्यामध्ये स्फोट। 22 कामगारांचा मृत्यू। हॉर्मुझचा अडथळा दूर होत नाही तोपर्यंत चर्चेस इराणचा नकार। तर चर्चा असफल ठरली तर इराणमधील 20 प्रकल्प आणि पूल उडवण्याची ट्रम्प यांची धमकी। आणि अमेरिका आणि इराण दरम्यान उद्या पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पुन्हा होणार चर्चा। अनेक मोठी हॉटेल केली रिकामी तर 20,000 सुरक्षा कर्मचारी तैनात। मराठवाड्यावरती पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचं संकट। भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या 20 ते 24 एप्रिल दरम्यान सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। गारपीट असेल किंवा विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस अशीच परिस्थिती असणार आहे। आधीच 20,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं असताना पुन्हा या अवकाळीमुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली आहे। मराठवाड्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंघावतंय। मागील महिन्यामध्ये झालेल्या पावसात मराठवाड्यामध्ये शेती पिकांचं जवळपास 20,000 हेक्टरपर्यंत नुकसान झालंय। तर आता पुन्हा आजपासून मराठवाड्याला 24 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। येलो अलर्ट देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर बघितलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। हीच परिस्थिती संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहे। यावेळी पावसाचं सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे ते म्हणजे फळबागांचं। आंबा बाग असेल, मोसंबी बाग असेल, डाळिंब बाग असेल किंवा द्राक्ष या फळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच काढणीला आलेली मका, ज्वारी, गहू याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। येलो अलर्ट दिला असल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। मात्र शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तरी कशी असा प्रश्न निर्माण होतोय। कारण काढणीला आलेलं पीक कसं ठेवणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। 20 एप्रिल ते 22 एप्रिल म्हणजेच आजपासून पुढील 2 दिवस अति मुसळधार किंवा सोसाट्याचा वारा त्यासोबतच गारपीट असा इशारा देण्यात आलाय। तर पुढचे 2 दिवस म्हणजे 22 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत सोसाट्याचा वारा देखील सांगण्यात आलाय। त्यामुळे एकूणच मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती असणार असल्याने मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे। आता आभाळात ढग जरी दाटून आलं तर शेतकऱ्याच्या पोटात गोळा उभा राहतोय अशी ही परिस्थिती मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर आली आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। पुढे आपण बघूया यवतमाळच्या राळेगावमधून 34 मुली बेपत्ता झालेल्या होत्या असा आरोप झालेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे। मंडळी, आकडा मोठा आहे, 34 मुली। आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी या संदर्भात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केलेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मझहर कुरेशीला ताब्यात घेतलंय आणि अधिकची चौकशी सुरू आहे। खरं तर संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, पण पोलिसांनी सोडून दिल्यानंतर तो तेलंगणामध्ये पळून जात असताना पुन्हा एकदा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। त्याचं घडलं असं की यवतमाळमधील एका तरुणी आणि तिच्या मित्राची फोनवरील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली।
त्यात कशा पद्धतीने मानवी तस्करी केली जाते यावरती चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। आदिवासी कुटुंबांना पैशांचं आमिष देऊन मुलींची लग्न लावून दिली जातात असा आरोप केला जातोय। आता आपण सगळ्यात आधी ऐकूया की या व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलंय। शिवमामा कोण? पोरी काढणारा. अच्छा, कुठं आहे? कुठच्या आपल्याच गावातला आहे. हे इकडं राहते फुकटनगर मध्ये. अच्छा ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम. हो. सोडलं का? नाही, बाबा मला आपल्याच तर गावात दिसते घरापाशी. मोबाईल वर काम करत असते याईने. अच्छा, असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना या कामासाठी, हा तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं. आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग. अच्छा, तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना. मजहर कुरेशी. हो, त्यानंच दिलं. हो का? मग खतरनाक काम आहे. तो बी करते का काम तसे? कोण? मजहर कुरेशी. नाही, हो ते मजरही करते. मला वाटलं नाही. पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते. तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही, मला चांगलं नाही वाटत बा. सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते. अच्छा हम्म. चौकस आहे का बघते म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे, फक्त तिघ चौघ? हा. रॉकेट आहे यांचं. बाप रे, तुला काय माहिती नाही या कामात. बाप रे. आता पूनम आत्या आहे. बापरे, किती सारे जण आहे, सांगूच नको. मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे. आता आपण बघूया भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी काय आरोप केलेत। याच्यामध्ये लव्ह जिहादचा एक अँगल आलाय। तर या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलंय की मजहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसायात करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे। पोलिसांना आम्ही काल भेटलो आहेत, मागील 2 दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत। या सिंडिकेटमध्ये खूप लोक समाविष्ट आहेत, बंगलोरचे आहेत, ग्वालियरचे आहेत, मध्य प्रदेश आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत। त्या सर्वांचा शोध घ्यावा, यांचे अकाउंट चेक करावे, यांचे मोबाईल चेक करावे, यांच्या घराच्या झडती घ्यावा असं व्हावं। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा। ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली, त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत। याच्यामध्ये जेवढ्या आरोपी त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या, एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत, यांच्या अलग आहेत। परंतु हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असं आहे की महिलांना मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्न त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे। दरम्यान राळेगाव मुली बेपत्ता प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावरती नगरपंचायतीने हातोडा चालवलेला आहे। वलीदादा बादशाह परिसरात मजहरचं अनधिकृत घर होतं आणि या संदर्भात नगरपंचायतीने नोटीस बजावली। अखेर मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत घर पाडलंय। तर संशयित आरोपी मजहरचं हे अनधिकृत घर होतं ते पाडण्यात आलं। यवतमाळमध्ये राळेगावमध्ये या सगळ्या प्रकरणातला जो प्रमुख आरोपी आहे त्याचं हे अनधिकृत घर होतं, त्यावरती बुलडोझर चालवण्यात आला आहे आणि त्याचं जे अनधिकृत घर आहे ते पाडण्यात आलेलं आहे। राळेगाव मुली बेपत्ता प्रकरणातील तो संशयित आहे, त्याच्यावरती अनेक मोठे आरोप होत आहेत। तर यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील 34 मुली बेपत्ता असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांनी केला आणि त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली। हिंदुत्ववादी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद संघटना या आक्रमक झाल्यात आणि आज सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून राळेगाव शहर बंदची हाक देण्यात आली आहे।
मुली बेपत्ता होणं आणि मानवी तस्करी करणाऱ्या संशयित सर्व आरोपींवरती कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी या बंदची हाक देण्यात आली आहे.